सकाळ मित्रांनो, श्री स्वामी समर्थ आणि पुन्हा एकदा व्हिडिओला मी इथनं सुरुवात करते। आणि सकाळची दिवाबत्ती वगैरे झाली आणि प्रियाश कसं ओढतं बघा मला मागं। तर आता मुलींना घेतले म्हणजे नाश्ता बनवायला आणि आम्हाला पण सर्व आता आम्ही नाश्ता करू। तर नाश्ता मी जास्त करत नाही, पण आज वेदिकाला खायचे आणि कांदे पोहे, तर तिच्यासाठी कांदे पोहे बनवल्यात झाल्यात, आता गॅसवर आहेत अजून। आणि वेदिकाला लोटते इथं। आंघोळ पण झाली, कार्तिकीची पण झाली आंघोळ। कार्तिकी लवकरच दुकानावर गेलती, शेव वगैरे आणायला नाही, मक्या घाण बघा किती पडले, एवढं साफसफाई करायला। आणि तशी शेव आणले, बारीक छोटे एकदम बारीक शेव आणले दुकानावरची कार्तिकीने। पोह्यान टाकायला कांदा पोह्यान लिंबू वगैरे घेऊन आले ती। प्रियांश उठले, तो सांगतो मला तू घे। तर इकडे पोहे पण झालेत रेडी, माझं मस्त की झालं। आता गॅस वगैरे बंद कर त्याने, हो सर्व साफसफाई करायची आहे। लय घाण पडले ओट्यावर, आज लेट उठले आम्ही सर्व। तर बाबांना पण भाजी झाली, बाबांना मिरची पण तळली, आईने भाजी बनवली, मिरच्या पण आईने तळल्या। आता आज आम्ही लय लेट उठले वगैरे करू आणि नंतर तुम्हाला कंटिन्यू करू, नंतर सर्व घरांचं काम वगैरे करू। तर नंतर भेटूया आपण। झाडू मारायला घेतले, घाण बघा किती पडले, किती मुलं आमची घाण करतात, किती वस्ती टाकल्या। तिकडचं झाले साफसफाई करून आता इकडची करते आणि लादी पुसून घेते। वेदिकाचा काय अभ्यास चालू आहे, कालोखान लाईट गेले ना वेदिका, कर पटापट अभ्यास कर। दुपारची जेवणाची तयारी पण चालू झाली, तांदूळ वगैरे निवडलं, छोटे छोटे त्याने आले पडले त्याच्यामुळे निवडायला लागतात। आणि भाताला पाणी पण मस्त उकळले, आता याच्यात भात टाकताव आणि पेच पण काढायला लागेल, नाही तर चिकट भात होईल। बाबांना पण मी भाकर टाकले, बाबांना काही भाकर नव्हती टाकली सकाळी, तर आता टाकली ना। तिकडे लाद्या पुसायला घेतल्या, कार्तिकीने ओटा पुसला आणि मी घरातली लादी पुसताव, मी पुसायला घेतले। तिकडे पाणी वगैरे जागत पाणी पडले तिकडची ना, तर ते पोचा वगैरे मारून घेते। कार्तिकी तिकडं पोचा मारत होते, तिचा काय पोचा तुटला, मी सांगला ना अशात काही ना काही नुकसान करतात। तर आता कार्तिकीला सांगलं तर एक बारका पोचा होता तो तिकडं मार आणि मी इकडं मारतो, तिकडचा पोच्यात तोडून घेतला। आणि त्या मागं पण इकडं लादी पुसायला घेतली, तो पण पोचा तोडून टाकला। काम सांगायची चोरी त्यांना अजिबात काम नाही, ऐकत नाही ना, केला तर जीवावर करतील ना काहीतरी नुकसान करून ठेवतील, अशाच मुली आहेत। तर आता मी इकडची पुसून घेते, भात टाकून घेते पहिला। भात पण शिजला आणि मी वरण घालायला घेतले इथे कुकरमध्ये। आणि डाळ आईने काल भिजत टाकलेलं कडधान्य सर्व, वालाचा बिड्डा मस्तपैकी बिड्डा आले, वाल टाकलेलं बिड्डा पण मस्त आले, आणि मुगाचा बिड्डा, मटकीला पण मस्त मोड आले। सर्वांना आता फ्रीजमध्ये ठेवते, सर्वांना हिला तर टाकून ठेवले आतमध्ये, आता फ्रीजमध्ये ठेवते आणि यांना सर्वांना ठेवते, एक 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 आपल्याला घालायला काम आहे। आमच्या एवढी भाज्यांची पंचायत होतं ना, सर्व बाबा आहेत मालकरी आहेत, आम्ही पण जास्त काही खात नाही, आम्ही कधीतरी खातो, तर त्याच्यामुळे भाज्यांची एवढी पंचायत होतं ना, त्याच्यामुळे आईने सर्व टाकून ठेवले का थोडा थोडा घालायला काम आहे बोलतं, घालून ठेवते मी, एवढं टाकून ठेवते, नंतर फ्रीजमध्ये बांधून ठेवतो आम्ही, मग जेव्हा आठवण येईल ना तेव्हा अर्धा अर्धा बनवते। मग भाज्यांची आम्हाला टेन्शन नाही होत, तर काय घालायचं आहे काय ना, रात्रीची दुपारचे पटकन घालायला येतं काम करताना, तर जास्त कोण खात नाही, पण नाही लग्न काम आहे का नसते। आता वरण पण टाकून घेते आणि नंतर व्हिडिओला कंटिन्यू करते। संध्याकाळचे आता 7 पण वाजून गेलेले आहेत आणि भाकरी वगैरे पूर्ण झाल्या माझ्या, आणि कार्तिकी मस्त भांडी मागे, आणि वेदिकाने राधिकाने लावली पण भांडी, आणि बाकीची राहिले ती घस्त कार्तिकी। आई सगळी बनवायला घेतली, गाजराचा हलवा, भाजी पण बनवली चुलीवरती भाजी बनवायला लावले, मुगांची हिरव्या मुगांची भाजी बनवायला घेतली। आणि प्रियांशने पण आता दूध पाजलेला, त्याला पाजून झाले दूध, त्याला हलवा बनवायला घेतले गाजरांचा मस्त। वेदिका राधिका का धुले त्यांना, आणि इकडे यांची भांडणं पण चालू झाली। तुम्हाला गाजराचा हलवा आता किसून वगैरे झाल्यावर बनवताना दाखवेन कसं काय बनवेन ते। सर्व कामं आवरल्यान माझी,
आणि आता गाजराचा हलवा बनवताना तुम्हाला दाखवेनच. यश कुठे मला घेऊन चालले काय माहिती. त्यांनी मला पहिले मी त्याला चालवायचो, आता तो मला चालवतो. इकडे बघा. आणि हे गाजर किती आणलेत बघा बैलांसाठी. त्यांना गाजर आणलेले भरपूर, म्हणजे त्यावेळी वाशी मार्केटची. तर तेच आता थोडेसे हलवा बनवायला आईने घेतल्या. आणले केचीत. आता सांगतो इथं तू बस सोप्यावर. आता कुठं चालला तो काय सांगतो काय माहिती, मला तर काही समजलं. इथं बसू मला आणते, इथं बस पाहिजे म्हणून मला रूममध्ये आणली त्याने. आता त्याला मोबाईल बघायचा आहे. तो कधीपासून खेळत होता ना, तर आता त्याला मोबाईल बघायचा. मी तूप पण टाकले मस्तपैकी, गावठी तूप आपला घरचा. आणि कार्तिकी आता घाटरते मस्तपैकी गाजर हलवा. आणि माग चालू आहे, हळद लागते नवऱ्याला, उठणं लावतात नवऱ्याला. आता इकडं हलवा ठेवले मी चुलीवरती. आता गॅसवर ठेवले, पण गॅसवर ठेवला आता पण लय ओव्हर गॅस लागेल बरं त्याला. आणि चुलीवरती चविष्ट पण होईल. गॅसवर भरपूर टाईम लागेल. चुलीवर पण मस्त होऊन जाईल. दूध पण गरम केले, इथं ठेवले दूध गरम करून हलव्यात टाकाटी. तिकडे आपली भाजी शिजत. भाजी पण मस्तपैकी झाले, अजून पातळी थोडी जाड होते तिला. हलवा पण ऑलमोस्ट सर्व याच्यातला दूध जेवढा होता ना तेवढा टाकला. मस्तपैकी दूध पण आटले. दुधाला पण दूध पण माव्यासारखं झाले. इकडे बघा मस्त असं कणकण झाले दुधाचं. एकदम आटला. थोडंसं अजून तूप सोडायला लागेल मला वाटतं. काजू बदाम फ्राय करतात त्याच्यानं तूप सोडतात. खाली लागला. रियांशला घेतला होता ना कधीपासून. आता याच्यात मावा टाकतो. आता यो आहे मावा आपला तुपातला निघलेला, त्याला टाकता हलव्यामध्ये. आता काजू बदाम पण आणता फ्राय करून. मावा पण टाकला, अर्धा टाकू. इलायची आणि जायफळ टाकते. काजू बदाम मस्तपैकी तुपान तलते ना आणते टाकायला. इकडे वेलायची पण घेतल्या आणि त्याच्यात साखर टाकले, वाटून घेते. जायफळ पण टाकायचं. हा जायफळ आणि काजू बदाम काढल्याने टाकायला हलव्यात. काजू पण टाकते याच्यात. मिक्सरमध्ये वाटते ना मग मिक्सरला लावूया आणि फ्राय करूया. तर तुपान मस्तपैकी टाकले. मनुका पण टाकली तुपात, पण टाकले किसून. आणि इकडे मस्तपैकी वर आल्यानं आपलं मनुका फ्राय झाल्यानं मस्तपैकी. आता त्याच्यात काजू पण टाकू आपण. काजू बदाम पण टाकले फ्राय करायला मस्तपैकी. याच्यात फ्राय झाले ना डायरेक्ट तिकडे जाऊन तडका देऊ. तर मस्तपैकी हलव्याला फोडणी पण दिली मी. साखर टाकायची राहिले का नाही. साखर पण आणले टाकायला. आणि वेलायची साखर आणि जायफळ वाटलेली ती पण टाकून घेते. आणि आपल्या अंदाजानुसार साखर पण टाकू. पक्का गोड पण नको, जास्त गोड होईल मग. बघू आता कसं काय होतं तो. नंतर टाकू आपण. हा साखर लागली तर. आता सध्या एवढीच चिकार होईल मला तर वाटतं. आणि हलवा पण मस्त कलर बिलर तर लय छान आले. तर दूर झाले काढू. पण रेडी झालेला आहे. थोडासा खाली सुकला का नाही सुकवला तर चालेल. झाले. आता चाकून काही बघणार नाही का, तर देवाला दाखवायचं आहे. तर चाकून नंतरच देवाला दाखवून झाल्यावर
साखर काही सर्व नाही टाकली, एवढीच टाकले. एवढं ठेवली का तर गोड जास्ती नको. एक तर त्याच्यानं मी दूध भरपूर टाकले, मावा पण टाकले ना. मागा येत असेल तुम्हाला दौलारींचा, तिकडं हालत आहे, त्याचा आवाज येतो कधीपासून. आले कार्तिकीला उशी गोर पाहिजे. तिथं समोरच बरणी आहे बा, ते तशी नाही बा. ठेवूया आपण असं आटत, तोपर्यंत फ्रेश वगैरे होऊया, सर्व घरातला आवरूया आणि नंतर दाखवते तुम्हाला कसं काय होतं. मला पण दाखवला, मी टेस्ट करते, बघूया कसं काय झालंय. साखर वगैरे कसे आहे, तर कमी वाटली तर थोडीशी टाकायला. तर गरम तर आहे बाबा. रवा वगैरे तर मस्त झाले, मस्तपैकी झाले. नाही गोड नाही तुझ्यात काय नाही, मस्तपैकी झाले. गोड पण नेमकंच बनवले, जास्त काही गोड बनवला नाही. तर आता घरात नेते फायनली. त्याला काही साखर वगैरे टाकत नाही. आई थोडंसं टेस्ट करायला आईला पण देईन, वाटलीच तर मग त्यांना वाटलं तर मग त्यांना सांगेन टाकू का. तर मस्तपैकी झाले. तर हलवा एकदम असं झाले ना, मावा जसा लागतो ना तसंच झाले, एकदम माव्यासारखा. वगैरे कसली मी आताच, आणि सर्व साफसफाई पण झाली माझी. इकडे पोळी भांडी लावली, ती सर्व खतारा गेली द्यावी. बाबांना गुल पाहिजे वापस. मग अशी काही औषध त्याला देता गुल. आता बाबांना परत कार्तिकी घेऊन चालले. ओला ओला सगळं गुल. गोष्ट बनवायला बरी वाटतं आपल्याला बनवायला, पण एवढा त्रास होतं ना ती बनवताना होताना. एवढा हलव्यालाच अर्धा 1 घंटा गेला माझा असंच वाया. आणि इकडं पण घरात पण घाणजाम पडली. भांडी तर भरपूर निघतात, अशी पण निघतात. आणि भांड्यांचा पसारा लगेच तयार झाला. फ्रेश वगैरे होऊन आलो आणि भांडी वगैरे घसून घेतली. आता डबल झोपता झोपता तर किती भांडी निघतील ना, तर सांगता येत नाही. तर अजून कोणच जेवला नाही. आणि राधिकाने नेले हलवा टेस्ट करायला. आणि राधिकाची तब्येत बिघडली आज. दुपारी वेदिकाने उलट्या गेल्या भरपूर. आता राधिकाला पोट वगैरे दुखतं तिचा, पोट नाही दुखत, वेदिकाचा पोट दुखत होता जाम. आणि तिने उलट्या गेल्या वेदिकाने. आणि राधिकाला पण उलट्यासारखं वाटतं, पण होत नाही तिला. तिला आता दिले मी खायला. राधिकाला पण मी खायला दिला. ती झोपली, ती झोपूनच राहते, तिला बराच नव्हता. तिला सांगितलं हलवा खाऊन घे, तुला जरा बरं वाटेल. ती जेवत पण नाही. तिला बोलतं मला काहीतरी खायचं आहे, खावंशी वाटले स्पायसी. तर तिला बरं आता काय भेटणार नाही, एवढं वाजलं. तर तिला सांगितलं आता तू हलवाच खा बरं, तिला जेवायचं तर नाही का. आता कार्तिकीला पण हलवा खायला बोलवते. कार्तिकी हलवा खायला आहे, तर आता तिला पण हलवा खायचा आहे. तर तिला पण आता देते आणि तिला पण विचारते कसं काय लागतं. राधिकांचं घेतले आता, वेदिका तर जेवले, तर तिला तर नको आता, ती सकाळी काही आता या टायमाला खातील, नाही तर नाही खाणार. का तर बाबा जास्त गोड काही वस्तू खायत नाही, त्यांना छातीवर राहते जागत. आणि ते तर नाहीच काही, त्यांना तर गोड वस्तूच नाही जमा, कुठलीच आवडच नाही. ते तर जेवतील खाली, आता जेवलं ना अजून तर जेवतील. तर त्यांना कुठलीच वस्तू नाही, सण आवडत नाही ना, गोड वस्तू नाही आवडत. त्यांना खाली 2 टाईम जेवायला बस आणि चहा वगैरे पिते. तर आता कार्तिकीला बोलावले, तर कार्तिकी कधी येणार. तर आता मी जाते, कार्तिकी काही येत नाही. तुझं काय चालू आहे काय माहिती, हे सगळं विचारतं ते. तर चला आता आपण व्हिडिओ आजचा तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि भेटूया आपण असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी. आणि आता कार्तिकी जाईल हलवा खायला, जातो आता. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.